पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, ओपीएस आणि 8व्या वेतन बाबत सरकारचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय जारी, अशी मोठी बातमी पुढे येत आहे। त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच ही महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस बाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात काही ठोस निर्णय घोषणा होतील अशी अपेक्षा होती, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात ओपीएसचा कोणताही उल्लेख केला नाही आणि केवळ राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एनपीएस मधील सुधारणाबद्दल बोलले। राज्यमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की ओपीएस पुनर्स्थापित करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारकडे विचाराधीन नाही। हे विधान सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी निराशाजनक ठरले आहे। AIDEF चे सरचिटणीस आणि AIUTC चे राष्ट्रीय सचिव श्री कुमार यांनी देखील केंद्रीय अर्थसंकल्प कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली। सर्वोच्च न्यायालयाचा ओपीएसचा महत्त्वाचा निर्णय का असू शकतो पहा मित्रांनो। सुप्रीम कोर्टाने पेन्शनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देताना निवृत्ती वेतन हा पुरस्कार किंवा एक्स ग्रेसिया नसून तो प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे। निवृत्ती वेतन हे नियुक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसून कर्मचाऱ्यांचा हक्क आहे असे न्यायालयाने म्हटलेले आहे। एनपीएस मधील दुरुस्तीवर काय होत आहे ते जाणून घ्या मित्रांनो। केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत। असे असतानाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात ओपीएस बाबत कोणतीही घोषणा केली नाही। अर्थमंत्र्यांनी फक्त नॅशनल पेन्शन सिस्टम मध्ये सुधारणा करण्याबद्दल बोलले आहे, ज्यामध्ये 50% पेन्शनच्या पर्याय विचाराधीन आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।